चला सामना स्टार्ट करा. गोलंदाजीसाठी गणेश, स्ट्रायकिंग इनला धनंजय, नो स्ट्रायकिंग इनला प्रवीण. ही सलामीची जोडी दाखल झाली मैदानाच्या आत. चला सामना स्टार्ट करा. स्ट्रायकिंग इनला धनंजय, नो स्ट्रायकिंग इनला प्रवीण. खऱ्या अर्थाने दुसरा दिवस ज्यानं गाजवला तो प्रवीण, ज्यानं पहिला दिवस गाजवला तो गणेश. आता यांच्यातील हे युद्ध रंगलंय मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू अगदी पाहिलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे बॉल ट्रॅव्हल झालाय. सतरक्षक आहात या ठिकाणा. लॉंग ऑफ काढून सतरक्षक वेगानं आलाय. बॉल उचलणार, फेकणार. फेकी थोडीशी खराब पाहतोय. इथून पाहिलं गेलं 2 धावा तर झाल्या होत्या पूर्ण, तिसरी देखील पूर्ण. चौथीचा प्रयत्न केला होता, थांबवलाय. इथून मात्र 3 धावा. स्वतःचा आणि संघाचं 3 या धावसंख्येनं खातं ओपन केलंय. 3 धावा धाव फलकावर. 3 धावा. तीन धावा धाव फलकावरती पाहतोय गोलंदाज गणेश. मोठा फटका प्रवीणच्या बॅट मधून फटका बसला. झेलची शक्यता. दीपक कोणतीही चुकी करत नाहीये. इथून मात्र तंबूच्या दिशेने परतावं लागेल. फलंदाज प्रवीण याला केलंय गणेश वाघमारेनं बाद. दुहेरीचा प्रयत्न चालवलाय. लगेच 2 धावा. 2 धावा सहज रीतीने पूर्ण. 2 या धावसंख्येने धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचले 5 या आकड्यावरती. 5 धावा धावफलकावरती पाहतोय. जिथं पहिलं षटक मार्ग असते गोलंदाजीसाठी पहिलं गेलं तर गोलंदाजी मार्क वरती गणेश या गोलंदाजाला स्ट्रायकिंग एंडला ज्ञानेश्वर. 5 धावा आतापर्यंत धाव फलकावर. इथून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बादची अपील केली होती, पंचांनी मात्र नाकारलाय. आलाय डॉट, अर्थातच निर्धाव. इथून सुरेख गोलंदाजी करताना पाहतोय गणेशला. एकेरी धाव. एकेरीच्या मदतीनं धावसंख्येत भर. धावसंख्या 6. एक बाद 6 धावा धावफलकावरती पाहतोय गौर कमाल संघाच्या. आतापर्यंत सुरेख गोलंदाजी गणेशाच्या माध्यमातून.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बादची आतमधली कडे होती. दरम्यान एसटी रक्षकाला काही ही झेल टिपदा आली नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-6 धाबा धावफलकावरती. 6 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. पाहिलं गेलं तर पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर अवघ्या 6 धावा खर्च केल्या. एक फलंदाजाला बाद देखील केला गणेश या गोलंदाजांना. धावसंख्येचा विचार केला तर 6 धावा धावफलकावर. गोलंदाजीसाठी दिनेश. मोठा फटका इथून ज्ञानेश्वरच्या बॅट मधून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती स्वागत केलंय गोलंदाजाचा षटकार. गोलंदाज दिनेशचं स्वागत केलंय. हे षटकार आहे ना फलंदाज ज्ञानेश्वर ना. धावा अगदी वेगाने वाढतात. धावसंख्या जाऊन पोहोचले 12 या आकड्यावरती. मोठा फटका, हाही बॉल चाललाय अगदी लॉंग ऑफ सीमारेषा बाहेर आलाय. लागू पडचा बॅक टू बॅक दुसरा षटकार. 2 बॉल वरती 2 षटकार. धावांचा विचार केला अगदी लय लोट होताना पाहतोय ज्ञानेश्वर. याच्यावरती नजरा असतील आता. आखूड टप्प्याचा बॉल टप्पा पडल्यानंतर अगदी वेगानं एसटी रक्षकाच्या हातात जाऊन विसावलाय हा बॉल. इथून निर्धाव चेंडूची सांगता झाले. सुरख बॅटिंग पाहिले. 2 बॉल वरती आलेले ते 2 षटकार. तदनंतर पाहिलं गेलं तर खूप कालावधीनंतर आलेला हा डॉट बॉल. पुन्हा एकदा मोठा फटका. याच दरम्यान फटका बसलाय. झेलची शक्यता. झेल जमिनीला दान झाले. बॉलला तिथून मात्र अडवलंय. इथून पाहिलं गेलं तर इथून चौकार. चौकार आलाय. चौकारच्या साह्याने धावसंख्या 22 धावा फलकावर. अगोदर डब्याचा बॉल बॉलला पाठवलाय. अगदी पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं सतरक्षक विघ्नेश वाघमारेला झेल टिपले आणि फलंदाज झालाय बाद. झेल टिपले फलंदाज बाद. न्यू बॅट्समन राकेशला बादोय. धाव फलकावरती धावा 22 धावा. पहिल्या षटकात अवघ्या 6 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर खराब गोलंदाजी केली दिनेशनं. आतापर्यंत पाहिलं तर 16 धावा खर्च केल्यात. एकूण धाव फलक जर का पाहिलं तर धाव फलकावरती धावा 2 बाद 22 धावा. अगोदर डब्याचा बॉल इथून पाहिलं तर फलंदाज येईल बाद. दोन षटकांचा खेळ संपलाय. अर्थातच पहिल्या सत्राला संपुष्टात.
पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्येचा विचार केला तर 22 धावा, येणारे 12 चेंडू विजयासाठी 23 धावसंख्येची इथून गरज असेल ती वंदरवाडी संघाला. यानंतरचा सामना रंगेल कलम आणि त्यांच्या विरोधात जे भैरवनाथ डोनेवाडी आहे. चला, डोनेवाडी संघाचा कर्णधार आणि कलम संघाचा कर्णधार टॉस करण्यासाठी या लगेच समालोचन कक्षाकडे. चला, कलम संघाचा कर्णधार टॉस करण्यासाठी या डोनेवाडी संघाचा कर्णधार उपस्थित झालाय. जातो मॅचच्या दरम्यान सलामीची जोडी सॅकिंग एंडला गणेश, नो सॅकिंग एंडला अजय ही सलामीची जोडी आपण पाहतोय. धावांचा विचार केला तर 23 धावा करायच्या आहेत. गोलंदाजीसाठी सुमित वाघमारे वेगवान गोलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. कशा पद्धतीने आता या सामन्यामध्ये तो गोलंदाजी करेल. स्ट्रायकिंग एंडला मोठा फलंदाज आहे गणेश वाघमारे, याच्या देखील नावाची चर्चा होते सातत्यानं. ज्यानं पहिला दिवस गाजवला तोच गणेश वाघमारे. स्ट्रायकिंग एंडला पहिला चेंडू भन्नाट वेगानं हाताळला होता. पहिला चेंडू उजवा करे असताना उजवा एसटीच्या बाहेरून जाणारा बॉल, इथेचा व्हाईट बॉल पाहिलं गेलं तर व्हाईट बॉल इथून घोषित केला. तिसऱ्या पंचानं रेफर केलाय, तिसऱ्या पंचानं रेफर केला इथून. इथून व्हाईट बॉल. चला, व्हाईट बॉल आहे, सामना स्टार्ट करा. लोबा फुल टॉस बॉल होता. इथून पाहिलं अगदी एक्स्ट्रा कव्हर्स कडे खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज गणेशचा. प्रयत्न अनसक्सेस राहिला. इथून निर्धाव चेंडू आलाय. पहिला चेंडू स्वर फेकल्यानंतर दुसरा चेंडू
अगदी पहिला फुल टॉस होता, मोठा फटका खेळायचा होता गणेशला, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क देखील झाला नाही. सरळ बॉल यष्टी रक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूना खऱ्या अर्थाने पाहिलं तर गोलंदाज सुमितना केली व्हाईट बॉलना सुरुवात, त्याच्यानंतर डॉट. इथून समोरच्या दिशेनं फटका, अगदी स्टेट ऑन द ग्राउंड फटका. सतरक्षक आहे त्या ठिकाणा, बॉल उचलणार फेकणार, दुहेरीचा प्रयत्न चालवलाय. इथून दुसरी देखील सहजरीतीने पूर्ण. डायरेक्ट हिट केली होती एसटी रक्षकानं. सुखरूप क्रीज मध्ये पोहोचलाय जरूर गणेश वाघमारे. या फलंदाजाला पाहतोय आतापर्यंत पहिला 2 धावा आल्या, 2च्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचले 3 आकड्यावरती. 3 धावा धावफलकावर, 10 चेंडू शिल्लक आहेत. इथून गरज आहे 20 धावसंख्येची. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका बसलाय. झेलची शक्यता, झेल पर्यंत काही सतरक्षक पोहोचणार नाहीये. 1 बाउन्स बॉल चाललाय तो सीमा रेषेच्या बाहेर. चौकार आलाय. चौकारच्या साह्यानं धावसंख्या बिनगडी बाद 7 धावा धावफलकावर. 9 चेंडू 16 धावसंख्येची गरज. अकोट टप्प्याचा बॉल होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथून फटका फसलाय. झेलची शक्यता आणि फलंदाज बाद. फलंदाज होईल बाद. न्यू बॅट्समन विलासला पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना. सुमितलाही मोठी सफलता मिळाली आहे. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर गणेश सारख्या फलंदाजाला सस्त्यात बाद केलंय ते गोलंदाज सुमितना. न्यू बॅट्समन विलास मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला तर 7 या धावसंख्येवरती लागणारा हा पहिला धक्का. येणारे 8 चेंडू शिल्लक आहेत. धावा करायचे आहेत त्या 16 धावा. प्रति चेंडू मागे 2 ची सरासरी राखावी लागेल. प्रति बॉल मागे 2 धावा या काढणं गरजेचं असेल. इथून जास्तीत जास्त डॉट चेंडू कदाचित फेकणं गरजेचं असेल सुमित गोलंदाजाला. धावांचा विचार केला तर 1 बाद 7 धावा धावफलकावर. अगोदर टप्पाचा बॉल होता, टप्पा पडल्यानंतर अगदी जमिनी लगतचा बॉल, सरळ बॉल एसटी रक्षकाच्या हातात जाऊन विसावलाय. पाहिलं गेलं तर इझिली डॉट अर्थातच निर्धाव चेंडूची सांगता झाल्या सुमित गोलंदाजाच्या माध्यमातून. वेगवान गोलंदाज मी म्हटलं होतं की या गोलंदाजाकडून सुरेख गोलंदाजी होते. इथून पाहिलं तर खराब चेंडू, बॉल चाललाय तो सीमारेषेच्या बाहेर. व्हाईट बॉल, व्हाईट +4 अशा मिळतील या 5 धावा बोनसच्या स्वरूपात. या 5 धावा, 5 धावेनं धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचल्या. पाहिलं गेलं तर 12 या आकड्यावरती आहे. बारा धावा धावफलकावरती. येणारे 7 चेंडू शिल्लक आहेत. 11 धावांची गरज. शेवटचा बॉल शिल्लक आहे या षटकातील. 11 धावांची गरज. शेवटचा बॉल
अरे बा बाटना हा फटका आपण पाहतोय लॉंग ऑन रिजन मध्ये एकदा पूर्ण खराब 17 क्षण दुहेरीला इथून प्राधान्य दिलंय. लगेच 2 धावा रनिंग पडून विकेट म्हणावं लागेल ती अजय आणि विलास या दोन फलंदाजांच्या माध्यमातून. षटक क्रमांक 1 संपुष्टात आलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा त्याचा उदा धावा येणारे 6 चेंडू विजयासाठी धावा करायच्यात त्या 9 धावा. 6 चेंडू इथून गरज आहे 9 धावसंख्येची. सतरक्षण लावा गौर कामत संघ सतरक्षण लावा लगेच. धनंजय गोलंदाजीसाठी आलाय. 6 चेंडू विजयासाठी 9 धावसंख्येची गरज. धनंजय याच्यावरती इथून विश्वास दाखवलाय. तो गौर कामत संघाने 9 धावा त्याला रोखायचे आहेत. अजय वाघमारे जो सलामीला गेलेला फलंदाज स्ट्रायकिंग एंडला उभा आहे त्याच्यावरती खऱ्या अर्थानं संघाची जिम्मेदारी असेल. पहिला चेंडू इथून पाहिला तर टप्पा पडल्यानंतर अगदी जमिनीलगतचा हा बॉल होता. तिसऱ्या पंचांना पुन्हा एकदा रेफर केलंय. इथून फेअर डिलिव्हरी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथून पाहिलं तर बॅट आणि बॉलचा संपर्क देखील झाला नाहीये. अगोद डब्बाचा बॉल होता झेलपर्यंत काही सतरक्षक पोहोचणार नाही. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न चालवलाय. दुसरी देखील पूर्ण. तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी धाव घेताना फलंदाज होईल बाद. विलास वाघमारेच्या बारीचा अंत. या 2 धावा 2 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचल्या 15 या आकड्यावरती आहे. येणारे 4 चेंडू विजयासाठी 8 धावसंख्येची गरज. सॉरी 6 धावसंख्येची गरज. इथून पुन्हा एकदा खऱ्या अर्थानं एसटी रक्षकाने केली चुकी. एकदा पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. दुसरी देखील पूर्ण. 2 धावा पूर्ण. रनिंग बिटवीन विकेट म्हणावं लागेल. 2 बॉल 4 ची गरज. 19 धावा धाव फलकावर. चला सामना स्टार्ट करा लगेच. पंच कुठलाही विलंब न करता.
सागर पवार आपण या समालोचना कक्षाकडे धाव फलकावरती धावा 19 धावा 2 बॉल 4 धावसंख्येची गरज एखादा मोठा फटका मॅच फिनिश करू शकतो बाटची कडा पाठीमागे एसटी रक्षकानं टिपली जेल फलंदाज होईल बाद अजयच्या बारीचा अंत आता शेवटचा एक बॉल विजयासाठी 4 धावसंख्येची गरज शेवटचा एक चेंडू विजयासाठी 4 धावसंख्येची गरज असताना मैदानाच्या आतमध्ये प्रतीक या फलंदाजाला प्राचारित केलाय शेवटचा बॉल शिल्लक आहे एका बॉल मध्ये करायचे 4 धावा चला सामना स्टार्ट करा एक बॉल विजयासाठी 4 धावसंख्येची गरज गोलंदाजीसाठी धनंजय स्ट्रायकिंग एंडला प्रतीक